आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार मास्तर. नमस्कार नमस्कार. मी प्रमोद सरकार, तुमच्या वॉर्डातला नगरसेवक. ओळखतो मी तुम्हाला कोण नाही ओळखणार. माझ्या जवळच्या लोकांकडनं कळलं तुमची तब्येत ठीक नाही. तुमचं हार्टचं ऑपरेशन आहे, म्हटलं भेटूया. या ना, या आत या. हां बसा. असे होते. बसा बसा. या साहेब बसा. बोला, काय म्हणताय? डायरेक्ट मुद्द्याचाच बोल. तुमच्या ऑपरेशनचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च आणि औषध गोळ्यांचा खर्च आम्ही करणार, म्हणजे आमच्या निधीतून करणार. भाऊ एक फोटो घेतो. हा आणि बसा बसा बसा. काय तुम्ही मला मदत म्हणून ही जी काही रक्कम देऊ करताय ती मदत मी काही स्वीकारू शकत नाही. अहो पण का? भाऊ स्वतः घेऊन आलेत, घ्या की. जरा शांत राहा. मास्तर तुम्ही बोला. काय आहे प्रमोद साहेब, राजकारणातला सगळा पैसा कुठून कुठे कसा फिरतो आणि कसा मिळतो हे आजकाल सर्वसाधारण माणसांसुद्धा याची कल्पना असतेच, नाही का? तुम्ही असं कसं बोलू शकता? आमचे भाऊ त्यातले नाहीयेत. सांगितलं ना, शांत राहा, एक शब्दही बोलू नका. सॉरी भाऊ. मास्तर तुम्ही समजतात असा करप्ट पॉलिटिशियन मी नाहीये. जे काही आहे ना ते हृदयापासून. आपलं तन मन धन स्वतः आपणच. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही मला ही जी काही एवढी मोठी रक्कम देऊ करताय ती तुमच्या स्वतःच्या गंगाजळीत ना? हो, म्हणजे पक्षाने मध्ये स्कीम राबवली होती हेल्थ रिलेटेड, त्यातले आणि थोडेसे लोकांच्या टॅक्समधले आहेत हे. म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की हे सगळे पैसे तळागाळातल्या लोकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी वापरायला हवेत ना. ते मी माझ्या उपचारासाठी त्याचा वापर करून घेणं मला काही योग्य वाटत नाही. मास्तर तुम्हालाही गरज आहे आणि गरजवंतांना मेडिकली सपोर्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि तरीही मला ही मदत नको. हे सगळे पैसे ज्या समाजाच्या विकासासाठी वापरायला हवे त्यांच्यासाठी ते वापर. आता माझं वय बघा, माझे आता कितीसे दिवस उरले आहेत. त्यापेक्षा असे काही तरुण असतील की ज्यांना या मदतीची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते सगळे पैसे वापरा. आणि मी तर म्हणतो एका माणसासाठी वापरण्यापेक्षा एखाद्या हॉस्पिटलसाठी वापरा, कुठल्या तरी वैद्यकीय योजनेसाठी वापरा. पण ही सगळी मदत मी माझ्या उपचारांसाठी तुमच्याकडनं घेणं हे का मला पटत नाही. बाबा ते जर म्हणतायत तर तसं. अवे जरा थांबशील, जरा थांब. नाही नाही प्रमोद साहेब, त्यावेळी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे आम्ही. काय आयुष्यभर आम्ही काही तत्व पाळलेली आहे आणि कोणाचा जास्तीचा एक नया पैसा कधी घेतलेला नाही. मग आता थोडक्यासाठी हे सगळे माझ्या तत्वानं मुरड कशासाठी घालायची आहे, नाही का? तुम्ही खरंच, मी तुमचा खरंच खूप आभारी आहे. तुम्ही एवढ्या लांबून माझ्या मदतीसाठी म्हणून इथपर्यंत आला. पण मी काही तुमची ही मदत स्वीकारू शकत नाही.
त्यामुळे खरंच माफ करा मला. हा बरं, मला जरा आमच्या क्लासला जायचं होतं, तर मी निघतो. पण तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, कारण पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी येता, चहा पाणी घेतल्याशिवाय जायचं नाही. हां त्यांच्या चहा पाणीचं बघा. हो. चला मुक्ता, चला बाबा, चला येतो. हां साहेब, धन्यवाद. आलोच. चला अजिंक्यराव. आमचे बाबा खूप मानी आहेत. ते स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या गरजेचा जास्त विचार करतात. त्यामुळे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ताई, मला काही राग आला नाही. उलट एका सॉलिड माणसाला भेटल्याचा आनंद झाला. काय ना, लोक आमच्याकडे मदतीसाठी शिफारस घेऊन येतात, आम्ही त्यांना मदत करतोय, खुश होतात. वाडकर मास्तर पहिला माणूस आहे ज्यांनी स्वतःहून मदत नाकारली आणि चांगली कल्पनाही दिली. आणलं पाहिजे त्यांना. चला येतो. आणि पुढे मागे काही मदत लागली तर जरूर कळवा. एक पैशाची नाही, कुठलीही मदत असो. हे माझं कार्ड आहे, केव्हाही कॉल करा. धन्यवाद. येतो. ओळख राहू द्या. येतो. प्रतीकने इथे का भेटायला बोलवलं आपल्याला? काय माहित नाही, अचानक फोन आला, बोला पटकन या. आकाश, आता आपल्याला पूर्ण वेळ बाबांसोबत थांबायचं आहे. आपण दुकानातली सगळी कामं पटापट आवरूया. नवीन काम काही घेऊ नकोस. हां, जे आहे ते संपून आपण जास्तीत जास्त वेळ बाबांसोबत थांबू. दादा, पण खूप काळजी वाटते रे. काकांचं ऑपरेशन आहे, काय होईल, कसं होईल, त्यांना सहन होईल का सगळं, चिंता वाटते सगळ्याची. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, हा मंगेश. मी जसं वाडकर मास्तरांचा विद्यार्थी आहे तसा हाही आहे. तुम्ही म्हणाला होतात ना की हार्ट डोनेटची गरज पडणार आहे, त्यावर आम्ही विचार केला आणि काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ऑर्गन डोनेशनचा कॅम्पस घ्यायचं ठरवलं आहे. काय दादा, सर्व तयारी झाली आहे. खूप साऱ्या डोनर्सची माहिती गोळा केली आहे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व व्यवस्थित होईल. आम्ही उत्तम हार्ट असलेले पण काही सिरियस म्हाताऱ्यांची चौकशी करून ठेवली. काय बोलतोयस तू? कळतंय का तुला? अहो दादा, आम्ही काही मारत नाही आहे कोणाला आणि आम्ही कोणाच्या मरणाची वाटही पाहत नाही. अरे हो, आम्ही त्यांच्या परिवारास व्यवस्थित समजावून सांगितलंय की आमच्या जवळच्या माणसाला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे. अशी परिस्थिती आलीच तर कळवा आम्हाला. ते काय ना दादा, जेव्हा आपला जवळचा माणूस सिरियस होतो तेव्हाच कळतं की ऑर्गन डोनेशन किती महत्त्वाचं आहे. आपल्याबरोबर आजपर्यंत कधीही असं घडलं नाही, पण आज कळतंय की सामाजिक उपक्रमाची किती गरज आहे. ते म्हणतात ना, जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत काही कळत नाही, आणि तेच खरं आहे. तुम्ही पण या जमल्यास मी तुम्हाला डिटेल्स मेसेज करतो. ते काय ना, मास्तरांनी याही अवस्थेत इनडायरेक्टली खूप काही शिकवलं आहे. आणि हो, मी ही कॅश आणली आहे. ही एवढी कॅश जमा झाली आहे. तर एवढी कॅश? हो दादा, विद्यार्थ्यांनी जमेल तशी मदत केली आहे आपल्या परीने. असू द्या. आणि दादा, वाडकर मास्तरांनी आयुष्य कसं जगायचं ते शिकवलं आहे आम्हाला, आणि त्यांचं आयुष्य वाढावं म्हणूनच आम्ही करतोय, बाकी काही नाही. असू द्या ते.
येतो दादा. बघता ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही त्यांना आपण सवलत देतो ना, त्या मुलांची यावर्षीची लिस्ट का अजून तयार नाही आहे का? काय ग, मी काहीतरी विचारतो ना तुला, बोलत का नाही असतो? बाबा मला नाही बोलायचंय तुमच्याशी. ए बाळा, अगं परतीच्या प्रवासाला निघालेल्या माणसांवर असं रुसू नये, कधी रुसायचं नाही. बाबा तुम्ही त्या प्रमोद सरकारांची मदत का नाकारली? बघ, या असल्या मदती स्वीकारणं माझ्या तत्वात बसत नाही. तत्व? बाबा तुम्ही आत्ताच म्हणालात ना, माझ्याकडे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना मला फी मध्ये सवलत द्यायची आहे. मग तुमची मदत ती मदत आणि बाकीच्यांची मदत काहीच नाही. बाबा जी तत्वधर जगू देत नाहीत ती तत्व काय कामाची? एक सांगू, माणसाची तत्व ही माणसाच्या जगण्या मरण्यापेक्षा खूप मोठी असतात. समजा सीमेवरचा सैनिक मरणाच्या भीतीने देशाचं रक्षण करायचं सोडून सीमेवरनं पळून गेला तर काय होईल? काय होईल सांग ना मला. हा, अगं लोकांनीच निवडून दिलेल्या नेत्याची लोकांच्याच हक्काची कमाई मी जर माझा जीव वाचवण्यासाठी वापरली तर लोकांच्या सुविधांचं काय? आणखी दुसऱ्या कोणाला तरी मिळाली तर मला त्यात आनंदच आहे ना, होय की नाही? म्हणून माझं काय जगून झालंय, आयुष्य बघून झालंय माझं. हेच क्षण असतात बघा जे तुमच्या तत्वांची परीक्षा घेत असतात. एकदा का तुम्ही ही परीक्षा पास झालात ना तत्वांची, की मग मदत काय दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचतेच. लक्षात ठेवा. मास्तर आत येऊ? ये रे, ये बाळा ये. मास्तर मला पुढल्या वर्षाची फी भरायची होती. पण वेळ आहे त्याला अजून खूप. आताच कशाला घाई करतोय? नाही, माझ्याकडे जमा झालेले ना पैसे, म्हणून म्हटलं भरून टाकावी फी, परत खर्च होतात ना पैसे. का बर, कसं असेल ना मध्ये असू दे. चांगला विचार आहे तुझा. बरं ए त्याला शिंदे नंतर. हो, मी रिसिट बनवून ठेवते, तू नंतर घेऊन जाशील माझ्याकडून. हो हो नक्की. माझी पुढच्या वर्षीच्या बॅचची फी. अरे नंतर पैसे खर्च होतात माझ्याकडून, घ्या आत्ताच. फी भरायची होती पुढच्या वर्षाची. हो. नंतर काय पैसे खर्च होते? हो मास्तर. बरं मला एक सांग, हेच एक कारण घेऊन बाहेर आणखीन किती मुलं उभी आहेत रे? जवळपास सगळेच.
मी माझ्या तत्वांची परीक्षा पास झाल्याच आहे ना. डॉक्टर, एक चांगली बातमी आहे. बाबांच्या ऑपरेशनसाठी पैशांची व्यवस्था होते. त्यांच्याच विद्यार्थ्यांमुळे खरं तर आम्हाला सगळीकडून मदत मिळते. खरंच बाबांची याच जन्मातली पुण्य एक आम्हाला येते. गुड. म्हणजे आपण लवकरात लवकर ऑपरेशन शेड्यूल करायला पाहिजे. काय ना, कॉम्प्लिकेशन वाढण्याआधीच ऑपरेट केलेलं बरं. इमर्जन्सी केसमध्ये ऑपरेशन केलं तर वाचण्याचे चान्सेस कमी असतात. तेव्हा तुम्ही मनाची तयारी करा, मास्तरांशी बोला आणि मग मला कळवा. डॉक्टर, तयारी झाली आहे. आपण लवकरात लवकर प्रोसिजर सुरू करूया. कसं आहे, आम्हाला एकही चान्स गमवायचा नाहीये. व्हेरी गुड. मग तुम्ही मास्तरांशी बोलून घ्या आणि मी 1-2 दिवसात ऑपरेशन शेड्यूल करतो. ओके. मी नेतो ताई. दादा, समीर, डॉक्टर काय म्हणतायत? कधी करायचं ऑपरेशन? लवकरात लवकर करूया बाई. हो, आम्हालाही तेच वाटतंय. फक्त बाबा पटकन तयार झाले पाहिजे. नाही, आपण बोलूया त्यांच्याशी. हा समीर. ए आबा, आबा कुठे गेली बोली? आबा. बाबा बाबा सावकाश, त्रास होईल तुम्हाला. काय, मला काही त्रास होत नाही ग. ए आबा ग, ये की ग पटकन. काय ग? वर ते काय झालंय? काय झालं? सांगतो सांग. अगं ये की ग पटकन. ये. सांगतो. आल्या उत्सवमूर्ती आल्या. काय झालं बाबा? सांग. आधी हा पेढा घे. हा, पेढा कशासाठी? काय झालं? अरे कशासाठी म्हणून काय विचारतेस? परवा तू एक्झाम दिलीस ना, पास झालीस तू. बाई, इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालंय तुझं. तुम्हाला कसं काय कळलं? अगं, बाबांनी आधीच रिझल्ट चेक केलाय ऑनलाईन. आम्ही क्लासमधून निघायच्या आधीच. अभिनंदन आभा. थँक्यू. बघ, बरं झालं की नाही, तुझ्या रिव्हिजन साठी मी थांबलो होते. हो ना, तुम्ही असलात की सगळं किती सोपं होतं ना बाबा. तुम्ही असेच काय हवेत आम्हाला. अरे माझं कोकणू. बाबा, तुझ्याशी जरा बोलायचंय. आज नाही, उद्या बोलू. आधी बहिणीचं कौतुक तर करा, अभिनंदन करा तिचं. हो, सॉरी. आभा, तुझं खूप अभिनंदन. थँक्यू ताई. आबा, अशीच यशस्वी हो, मोठी हो. आणि पेढा देवाजवळ सुद्धा ठेवा. हो. आबा, अभिनंदन. थँक्यू जीजू. अभिनंदन. थँक्यू.
हा नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही, पार्टी झाली पाहिजे, ती पण जोमात एकदम. शाबाश, एकमेव माणूस मुद्द्याचं बोललाय. नाही करूया सेलिब्रेशन तर करूया. हो असेल तर ते वृंदा होई काय छान सगळ्यांसाठी काहीतरी मस्त खायला करा. हा समीरराव आईस्क्रीम वगैरे काहीतरी घेऊन या छान सेलिब्रेट करू, हिंगणं घालू, मस्ती करू अगदी मस्त. हा आणि होई तुला जे काय बोलायचं आहे ना उद्या बोलू आपण. पण बाबा बोलणं महत्वाचं आहे. होई मला माहिती आहे, मला आता प्रत्येक बोलणं महत्वाचंच असणं माहिती आहे मला. म्हणूनच एकदा सगळं टेन्शन सोडून शेवटचं छान सेलिब्रेट करायचं आहे मला तुमच्या सगळ्यांसोबत.